पाण्याची धार लागल्यासारखं असं वाटत. बिलकुल चुकीचं आहे. काय रस्त्यावरती टाकतात सॉरी चुकून नाही पण मी बघितलं. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज आम्ही सर्वजण चालू आहे उरुळी कांचनला, पुण्यापाशी उरुळी कांचन. त्या ठिकाणी आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची आहे नर्सरीची. तर मी माझ्याबरोबर अक्षय, पवन, कृष्णा मी आहे. आता आप्पा येणार आहे, म्हातारा आप्पा. तर आम्ही सगळेजण मिळून जाणार आहे. तर काय झालं प्रॉब्लेम, गाडीचा अचानकच थोडीशी हवा कमी दाखवायला लागली, त्याच्यामुळे आपल्याला हवा मारायची. गाडीमध्ये पंप अवेलेबल होता आपला, त्याच्यामुळे नो टेन्शन, एअर कंडिशन, काचा हवा मारून थोडीशी आपण जाऊया. तर आप्पा आलेला आहे. बसायच्या काय करते ते कॉलर ठेवला. हॅलो असिस्टंट ठेवलाय त्याने. चला आता आप्पा आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट उरुळी कांचनला. चला काम चालू आहे रोडचं, इकडं नुसतं दुरुस्ती चालू आहे बघा. पोचलो बघा आता आम्ही उरुळीमध्ये. आता जायचंय आम्हाला इकडं नर्सरी वरती. फायनली मित्रांनो आपण आलोय कृष्णाई नर्सरी डोंबे बंधू या ठिकाणी उरुळी कांचनला. इथलीच नर्सरी आणि इथलीच आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे. तर नर्सरी जाम मोठी आहे बरं का, खतरनाक आहे. इथं त्यांचं ऑफिस आहे आणि अशी डायरेक्ट अशी झाडं भेटतात इथं. रेडीमेडच झाडं भेटतात, डायरेक्ट घरी येऊन लावतात. तर डायरेक्ट फळावालीच झाडं भेटतात, डायरेक्ट ट्रान्सपोर्ट. व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड. ऊन खूप आहे. तर चला आता आम्ही काय बांधा म्हणतो बाई, त्याच्या आता शिकला का बांधा. फायनली आम्ही गेटअप केलेला आहे. मी मकरंदानाच पुढे गंगे आणि इथं आप्पा. सिद्धू मुसेवाल्याला दिसतोय आप्पा. तर ते जरा लय झालं करते डाळ मिशा अशी जरा. 40 एकर जमीन किती सगळ्यात तालीवर बांधावं आपल्याला. लिंबाची झाडं लावायच्या. तर रेडी, ओके, लावून सुद्धा देते एवढी सेवा. ऍक्शन. भाऊ अशी गाडी डायरेक्ट लोड करून घर ठीक आहे. आज जायची गरज आहे का आपल्याला? आणतोय पण तिथं थोडं तरी तेवढं. नाही तुमचं आम्ही फक्त बघतोय. तुम्ही मला माझ्या वाड्याचं कडून झाडं लावायचं. कशाला आता ती? म्हणजे कसे झाडं असल्यावर आतमध्ये गेलेला माणूस आणि बाहेर आलेली बायको नाही पाहिजे. सर थोडस हा कंटिन्यू ओके. लिंबाची झाडे भेटतात का? लिंबाची नाही, आंब्याची पण सगळीच भेटतात. चल तुला दाखवतो, विषय संपला. ओके ओके रेडी. किती राहिलाय? हा ह्याचे म्हणून चांगले असतात कॉमेडी व्हायचे. तिकडे बघ, इकडे बघ राजू, बघ मोबाईल मध्ये कबूतर निघतंय. लय सिरियस झालाय का? हा ओके रेडी, ऍक्शन. अरे हो ती उरुळी कांचन मधली डोंबे बंधूंची कृष्णा नर्सरी सगळ्यात मोठी. आपण रेडी, ऍक्शन. भाऊ एक पाऊस चालू होते झाडांवर आमच्यावरती. एकाच पानाच्या आडनं मी दिसत ह्याला दाट दुडूप कुठं काय दिसलं की गोष्ट तिथं. भाऊ
अरे हे तर काय करतोय आतमध्ये? आईला केवढं मोठं याचं पान म्हणतोय, पान लय मोठं. आपा ह्याची 200 झाडं बुक करून टाका. आयला म्हणजे तुम्हाला एका पानाच्या अन्नच काय नाही दिसलं पाहिजे हा? म्हणजे कसं कधी वाड्यात कधी झाडात. चला बुकिंग करून टाका, बुकिंग करून. चल मी इथं बसतो दारात. बसला का म्हणून हा? श्याम बस. बसला बसला जाऊ दे. ऍक्शन. वाटोळ केलं नातवाने त्याच्या आईला त्या बाडकावने एवढ्या कष्टाने झाडं लावलेली तोडून टाकली काशीकराने. ओ आप्पा, कसं करू आता? आप्पा, कोण खपलं करायला लागला? कोण नाही बाबा गप तू. बिलके काढो ती तो तसा डायलॉग येत होता, मी मारायचो मग फळं यायची. शूटिंग आमचं चालूच आहे. कृष्णा कॅमेरा चालवतोय आज, आहे का नाही कृष्णा? काय घ्यायचं? आयो आपा काय केलं? आपा जा, गाडी तिकडे लावली, गाडी घेऊन येतो. तिकडे लावली आपली गाडी, गाडी घेऊन यायचं जा. कशाला सोडतो 4-4 वेळा? हे बघा दुधाची गाडी आहे मित्रांनो, आणि दूध एवढं सांडतंय ना. हे बघा दुधाची नुसती अशी धार लागली आणि गडी तसाच चाललाय. किती लांबून दूध सांडत आलाय माहित नाही, किती सांडलं असेल, किती वाया गेलं असेल काय माहित नाही. गडी ड्रायव्हरला काय घेणं देणं असते, गाडी तर नीट टाकायची का नाही. किती सांडतंय दूध बघा. ओके उडवायचं आपल्यालाच बाबा ह्यो. दूध किती सांडते काय म्हणते? मी म्हणते जाऊ दे. असं करतय त्या गावात काय केलं त्याने? असं करतय. जाऊ द्या म्हणतोय. मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला? मी काय म्हणलं होतं? त्याला माहिती असेल. ड्रायव्हर लोकाला गाडी थांबव. काय झालं रे? सगळं गाडी उभा तुला ते साफ करायला होतो ना. काय केलं? ते शूटिंग चालू कर. गाडी थांबव, गाडी थांबव. मोबाईल घ्या आप्पा. हा आप्पा मोबाईल घ्या की. गाडी थांबव. आप्पा मोबाईल घ्या. कर, चल. चुकून 2 पडतं काय एकदा एक डबा नाही, बाटली एकदा पडली, एकदा डबा पडलाय. रस्त्यावरती टाकतात का असं? सॉरी चुकून नाही पडलं, मी बघितलं तर मी 2 टाकले तर चुकून पडत नाहीये. तुमच्याकडनं एकदा काय पडलं, बाटली टाकली तुम्ही, नंतर भाताचा डबा टाक. कोणी तुमचे लेडीज ते त्यांना सांगा असं करू नका म्हणून. थँक्यू भैया. तुमचं बरोबर लक्ष होतं. अरे बाटली टाकली ठीक आहे, पुन्हा भात टाकला सगळा गाडीवरच उडाला. जाता जाता बऱ्याच दिवसातून मी ऋषीकडे आलो. ऋषीचे ते मेडिकल आहे भिगवणमध्ये, आणि इथंच राहत होतो. तर आता सध्या ऋषीच्या घरात आहे, थोडंसं फ्रेश होण्यासाठी आलो होतो. आप्पा जाणार आहे पण गावाकडे. इथून भिगवण बघा कसं दिसतं मस्त पैकी झक्का स्कूलमध्ये. लय दिवस झालं ऋषी घरी आलाच नाही. घरी आलाच घरी आता हे मेडिकल मेडिकल आता काय तुला पोरं बाळा झाली, तू आता गुंतला संसारात बाबा. आता किती वर्ष झालं लग्नाला? लग्नाला झालं की 2.5 वर्ष 2.5 झालं का? 2.5 झालं. अरे बा, आता कसं वाटतंय? व्यवस्थित आहे आता ते. फायनली आपण घरी पोहोचणार आहे आता. बारामती चालू आहे आता. बघा घर आहे 3 नंबर लेन.